पुढची बातमी अशोक खराशी संबंधित आहे। भोंदूगिरी, महिलांवरती लैंगिक अत्याचार या सगळ्या प्रकरणांमुळे अडचणीत आलेल्या आणि कोठडीत असलेल्या अशोक खरातची आता लवकरच ईडी चौकशी सुद्धा होणार आहे। अशोक खरातला अटक करण्यासाठी ईडीकडनं जोरदार हालचाली सुरू झाल्यात। ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी विशेष पीएमएलए कोर्टात वॉरंटसाठी अर्जही केलाय। दरम्यान अशोक खरात सध्या नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहे, त्यामुळे खरातचा पाय आणखी खोलात गेल्याचं चित्र दिसतंय। अशोक खरात प्रकरणात मुळात हे मित्रपक्षांना एकनाथ शिंदेंना 1.5 तास नरेंद्र मोदींनी भेट दिल्याच्या पार्श्वभूमीवर त्याची हवा काढण्याकरता सिलेक्टिव्ह स्वरूपातले व्हिडिओ हे लीक गृह विभागाने करून ही एक कारवाई करण्याच्या अनुषंगाने आम्ही काहीतरी करतो असं दाखवायचा प्रयत्न केला। आणि मनी लॉन्ड्रिंगचं जे प्रकरण आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जामतारा जो आहे, हा जामताराचा सगळा मनी लॉन्ड्रिंगचा पैसा खरातच्या माध्यमातून फ्लो होता। हा आमचा असणारा जो आरोप आहे ही चौकशी देखील अद्यापर्यंत झाली नाही, मात्र लवकरच त्याचा दूध आणि पालिका पाणी झाल्याशिवाय राहणार। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाल्याचं दिसतंय। कारण अशोक खरात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय यांना समन्स पाठवलंय। दोघांनाही पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी बोलावलं गेलंय। समता नागरी सहकारी पतसंस्थेत 4 खात्यातनं गेल्या काही वर्षात 1 कोटी ते 2 कोटी 40 लाख रुपयांचे व्यवहार झालेले आहेत आणि सगळी बँक अकाउंट्स अशोक खराशी संबंधित होती। त्यामुळे चाकणकर यांच्या अडचणी वाढताना दिसतात। पतसंस्थेमध्ये 134 पेक्षा जास्त प्रॉक्सी अकाउंट्स खरात चालवत होता असा आरोप आहे। पण ही सगळी अकाउंट्स बोगस असल्याची आणि त्यांची खोटी सही सादर करून ही अकाउंट सुरू करण्यात आलेली आहे तसं स्पष्टीकरण प्रतिभा चाकणकर यांनी याआधी दिलेलं आहे।